ऋषी शांत हो बाळा. बॉडी इतकी झाली होती की ओळखता येत नव्हतं. काय बोलतोस तू ऋषी? वेद मला वाटतं चुकीचं वाटतंय तुला. तू ना काही निष्कर्ष लावून स्वतःच समाधान करून घेतोस फक्त. अरे मी असं का करेन? तुमचा प्लॅन उघड होईल म्हणून. तिकडीचं संकट टाळावं म्हणून. अशी हजार कारण आहेत रे ती तुझी तुला माहिती. पण मी तुझ्या दबावाखाली येऊन ना तुझ्या हुला हो करणार. जे माझ्या मनाला पटत नाहीये ते मी कधीच मान्य करणार नाही. माझं मन सांगतंय नवी जिवंत आहे. वेद वेद ऋषी शांत हो. ते बघ तुझं सगळं बोलणं पटतंय मला, पण वेद ते सहजासहजी मान्य करणार नाही. अरे नलिनी बायको आहे ना त्याची. शेवटी नाही सत्य स्वीकारणं आपल्या हातात नसतेच ना. आपण काहीतरी मार्ग काढू. काळजी घे स्वतःची. आणि कधी काही लागलं अडी अडचण आली तर हक्काने आवाज दे, आम्ही येऊ. काळजी घ्या सरस्वती. काही झालं तरी आम्ही आहोत. त्यात वहिनी काळजी घ्या. काय लागलं तर सांगा. आहो चला. हो.